मानेवर धारधार हत्याराने वार करणाऱ्या दोघांना अटक. नाशिक रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई. नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील जवळ एका मजुराच्या मानेवर धारधार हत्याराने वार करून फरार झालेल्या 2 आरोपींना नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासात अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 29 जून रोजी गोकुळ सुखदेव लोंढे वय 45 वर्ष राहणार म्हसरूळ हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स जवळ असताना 2 अज्ञात इसमांनी जेवणाच्या कारणावरून वाद घालत त्यांच्या मानेवर धारधार हत्याराने वार करून पळून गेले होते. या हल्ल्यात लोंढे गंभीर जखमी झाल्यानंतर लोंढे हे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते, पण कुणाचीही मदत मिळाली नाही. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील आणि अरुण गाडेकर यांनी वेळ न घालवता आणलेल्या खासगी वाहनातून जखमीला बिडको रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने लोंढे हे बचावले. वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपींची ओळख विष्णू लहानू पवार आणि राजू मुक्ता तेलोरे दोघे राहणार सिन्नर जिल्हा नाशिक अशी पटली. आरोपी बंगाली बाबा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून दोन्ही संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर खंदाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर तसेच विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांच्या पथकाने केली. एका सामान्य व्यक्तीला वेळेवर रुग्णालयात पोहोचवले, ज्यामुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला. याबद्दल विशाल पाटील, अरुण गाडेकर आणि टीमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सत्कार केला आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले. दिनांक 29/6/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सुविधा साडी सेंटर जवळ फिर्यादी गोकुळ सुखदेव लोंढे याच्यावर 2 अज्ञात इसमांनी कुरापत काढून त्याचे मानेवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करून पळून गेले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 410/2026 BNS कलम 109 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे मॅडम यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी यांना निष्पन्न करून लवकरात लवकर अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी सर, पोलीस निरीक्षक घनदाट सर यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनी सूर्यवंशी सर व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस ठाणेस तात्काळ बोलावून घेऊन नमूद गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केलेले होते. सदर आरोपितांचा गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई योगेश रानडे असे शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच मानवी कौशल्य वापरून सदर आरोपी हे विष्णू लहानू पवार व राजू मुक्ता तेलोरे हे दोघे असल्याचे निष्पन्न केले होते. सदरचे आरोपी हे सिन्नर नाशिक येथील राहणार असल्याचे निष्पन्न केले होते. सदर दोघे आरोपी दिनांक 30/6/2026 रोजी बंगाली बाबा परिसरात आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने त्या दोघांना ताब्यात घेतले होते. तेव्हा त्यांनी नमूद गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी सदर आरोपितांना आमच्या समक्ष हजर केले होते. त्याप्रमाणे सदर आरोपितांना आम्ही अटक करून पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे.